दादा आजारी असतात काय ग दीदी? आता मोनाचं वडील झोपल्यात इथं. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. शुभ सकाळ मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? आज ढाबा स्टाईल बटाटा करते मी. ढाबा स्टाईल मी ह्यातमध्ये ना कोथिंबीर टाकली, एक कांदा टाकला, टॅमॅटो टाकला, एक जिरी मोहरी मसाला मीठ आणि तेल आणि हा मोठा मोठा बटाटा आणि असं झाकून ठेवून आहे ना असं शिजवलाय. बघू शकता बाया, शिजलाच नाही वाटतं ग मैत्रिणींना, पण असू द्या, निम्मा राहिलेला ह्याच्यात शिजत. शेंगदाण्याचं कुठं आहे ना शिजत शिजत आल्यावर टाकायचा बटाट्याला, उगं नॉर्मल टाकायचा, लय नाही टाकायचा. हां काय ग? पप्पांना आणायला सांगितलेलं की आणलाय का? हो मस्त. बस ह्याला काही गरज नाही, एवढंच बास झालं. थोडंसं पाणी आटलं ना की छानपैकी भाजी होते अशी. आता तुम्हाला झाल्यावर दाखवते. आणि शेंगदाण्याचा कुटुंब एवढा एवढा टाकायचा, लय थोडासा टाकायचा. भाजी शिजत शिजत आली ना पार झाल्यावरती मग टाकायचा, नाहीतर कालवर एकीकडं, पाणी एकीकडं आणि सगळी तरी एकीकडं. ठीक आहे, ठीक आहे का? हां ठीक आहे. हां ठीक आहे. तुम्ही बोर होताय का? मी रोज तुम्हाला भाजी भाकरी दाखवते ती. अगं खवळून कशाला सांगते तू? तूच म्हणली त्यांना रोज खवळून सांगते, त्यांनी कमेंट मध्ये नाहीच म्हणावं लागेल त्यांना. बरं सॉरी, प्रेमाने. तुम्ही जर बोर होत असाल ना अजून प्रेमाने अजून. हां बरं सॉरी. तुम्ही जर बोर होत असाल तुम्हाला रोज भाजी भाकरी दाखवलेली, तर मी माझं टॉपिक बदलते आणि दुसऱ्या टॉपिक वरती व्हिडिओ काढते. टॉपिक नको बदलू, टॉपिक माझा व्हिडिओ काढते. कोणी खाताना दाखवायचं? मी खाताना दाखवू का? सगळ्या गावाला जावलं पाहिजे, प्रत्येक गावात काय तू जावली भाजी करून जावली पाहिजे, काय घातलं पाहिजे. मनीषा मसाल्याची भाजी असली आहे, पालखीत गेली असती, 10 किलो मसाले घेऊन तर 50 गावाला तू भाजी भाकरी दिली असती का? चालली असती का? काय अजून जाईन, अजून पालखी नाही गेली, पण तुम्ही जमाना फक्त मला. आणि फक्त म्हणू नका परत माघारी येऊ नको. मी काय आज मी जाईन, पालखी काय अजून गेली नाही पंढरपुरात. मला तुम्ही नाही ना, नाही तसंच तुम्ही मला जा फक्त. नाही 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 इकडून गेलं पाहिजे कुठं पुण्याहून. काय संबंध नाही. अगं एसटी गेली का नाही, मग काय करायचं? हात करायचं. एसटी गेला मग हात करायचं. हे काय करते? अशी पप्पांची प्रथा आहे. मला काय म्हणते माहिती काय झालं गेल्यावरती? समजा मी संध्याकाळचं 8 वाजता कधी गेली, दुसऱ्या दिवशी सकाळचं 7:30 वाजता फोन येतो, निघाली का? आपण म्हणलं का नाही पप्पा मी अजून झोपीतच आहे, हे टायमा काय खायचं कळत नाही. हा उपास जायचं का नाही? इरबळ उपास मारायचं का? आणि मग लास्टची स्टेप तुला काय करायचं ते कर. मग 10:30 वाजता परत म्हणणार आली का नाही, तू डबा घेऊन आली का नाही? अहो नाही आली, खा की तिथं काहीतरी भेटचं, ती खा का? त्यात सोडा टाकलेला असतो, मला नाही खायचं. बरं ठीक आहे येते. दुसऱ्या दिवशी परत ना संध्याकाळी फोन केला का नाही? फोनच बंद, स्विच ऑफ, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असते मी म्हणजे हे. दुसऱ्या दिवशी परत फोन केला का नाही, दिस पप्पा येऊच नको तिथं जर हाय असं निघायचं बोंबलत. मग आता इतके दिवस जर राहायचं म्हणून झोप आहे. एक दिवस मी दीदीच्या टायमाला 6 महिना होस्तोपर्यंत फक्त आईच्या घरी राहिली होती. 2-3 दिवस 3-4 दिवस फक्त डिलिव्हरी लागली होती. 9वा महिना संपल्यावरती तबाटी चालू होती ना. तबाटी चालू होती. मी 9वा महिना लागला तरी तिकडे तबाटीच्या वावरात असायची संध्याकाळच्या 9 वाजेपर्यंत. 30 रुपयाला पाठी. 30 रुपयाला पाठी. आणि किती कॅरेट निघायची माहितीये का? 35-40 कॅरेट असायची. पाट्या 30 असायच्या. आणि मी संध्याकाळच्या 9:30 वाजल्या तरी ह्यांची वाट बघत बसलेली वावरात असायची. त्यामुळे मी वावरात जायचं बंद केली. शेतकरी आणि तुम्हाला सांगते, मला काय म्हणायचं माहिती का? तुला कळत नाही का? जायचं कळत नाही, यायचं कळत नाही का? आणि मी गेली असते ते रस्त्यावर, तिथं जाऊन झोपली, आईच्या घरी इथं बी झोपली आहे. दीदीच्या टायमाला 6वा महिना डिलिव्हरी, ज्या दिवशी 6वा महिना झाला त्या दिवशी इकडं घेऊन आलं मला न्यायला. एक तर 2दा मला न्यायला आले. एकदा लग्न झाली तेव्हा मला टेम्पोत आणली होती मोर बसून, आणि दीदी झाली तेव्हा इकडं मध्ये आणली होती. झालं जे दिवशी आणि गणेश झाला की 4 व्हीलर मध्ये. गणेश झाल्यावर मला नेहमी लावलीच नव्हती आईच्या घरी. गणेशच्या टायमाला नाही, ऑपरेशनला नाही. डोक्याला आणायचं, जोडायचं, न्यायचं, हे कुठं करायचं.
त्यापेक्षा घरी राहिले म्हणून आपलं लेकरू. माझी भाकरी आपलं लेकरू. बटाटा चांगला ना. इसी भाकरी रेडी हुई है. ढाबटाईल बटाटा केलाय छान झालाय. कसला ढाबटाईल असं मोठा मोठा बटाटा चिरला छान झालाय ना. कुसकरून खावं लागतं. हा मग ते छान लागतोय ना बरं. रशी उतारते त्यामध्ये. कधीतरी एका बटाट्याची 4 फोडी करत जा, बटाटा करून बघत जा. लग्नातल्या बटाट्यावर लागतो. अच्छा जी. बरं आता गॅस वाट बघतोय. छान झालं. एवढं छान झालंय बाई. मैत्रिणी तर फिरायला जाणार आहे आणि आम्ही जाणार आहे इमानाने जाणार आहे. गाडी केली माहिती गाडी केलच्या लंबरात आम्ही 2 जण जाणार आहे. इमान काय बोलताय तुम्ही? काय कळणार नाही. ह्यांच्या नादी लागणं म्हणजे काहीच कळणार नाही. जाऊ द्या. सकाळचे 11 वाजले त्याच्यात आत्ता. आणि इथं माझा ॲड्रेस वगैरे लिहून झालं मैत्रिणींना. जेवढं जेवढं टाकते म्हणले अर्जंट तेवढं सगळ्यांचं बघू शकता. आणि ताईंना लावले लाडूचं भाजायला, कारण का आज फक्त लाडूच करायचे होत आहे. आज दिवसभर लाडूंचे. हे ना असं मंद आचेवरती मस्त भाजून घेतलं छानपैकी. दीदीला 4 किलो शेंगदाणे गावात आणायला लावले. परतीने का नाही दीस पप्पांनी शेंगदाणेच आणलं नाही तर इकडं गुळ आणलाय 5 किलो शेंगदाण्याच्या लाडूसाठी. हे तेल आणलंय आपला मसाला भाजायला सुरुवात केली. तिकडं परत ना अजून खारका आणलं ते त्या बघू शकता. आणि काजू बदाम हे असं असतं. हे काजू इथं ही बदाम आहे आणि तिथं परत ना आहेत बघू शकता. तिथं अर्धा किलोचं काजू बदामाचं अर्धा किलो तिथं. हिथं अर्धा किलो म्हणजे 2 किलो आहेत. आणि ते ह्याच्यात बी आहेत अजून त्या कॅरी बॅगमध्ये. ते डिंक येतं. इकडं तूप आहे. आता आज परत आणायला जावं लागेल. आजच्या दिवसापुरतं आहे. हे ना तूप टाकूनच भाजायचं चाललेलं असतं. आणि आता मी तोपर्यंत मैत्रिणींना सांडगं भरून ठेवलं. ताईंनी पॅकिंग करून घेते. हे असं मस्त लावलेलं असतं पण परत सगळं संपतं. आम्ही परत लावून ठेवतो. आणि मसाला पण आहे तिथं. ताई म्हणतात मग अशी लय मसाला इकला आपण खजूर सोलू का आधी कर मग.